एक अर्धा तासाच्या अंतर जर बाईकने गेलं तर आणि बसने गेलं तर डिग्री ते पोहोचेल आळंदी आणि आळंदी डायरेक्ट बस सुद्धा आहे. तर त्याचा टायमिंग तुम्हाला जाणून ठेवावा लागेल. चला तर आपला प्रवास सुरू झाला आहे. काही वेळातच आपण आळंदीला पोहोचलो. आता आपण गजानन महाराज मंदिराच्या इथे आलेलो आहोत. तुम्ही पाहत आज खूप गर्दी आहे आज. चला तर इकडे चप्पल काढण्यासाठीचं ठिकाण आहे. इथं भक्त निवास पण ही सोय आहे, जेणेकरून लांबचे असून त्यांना राहण्यासाठी. संत सोपानदेव प्रवचन हॉल. आता आपण गजानन महाराजांच्या मुख्य गाभाऱ्याकडे जात आहोत. खूप गर्दी आहे आज आणि त्यात रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे लोकांनी इथे खूप गर्दी केली. जे लांबून येतात त्यांच्यासाठी इथं भक्त निवास आहे. तुम्ही इथे राहूही शकता. खूप सुंदर असं मंदिर आहे. श्री गजानन महाराज म्हटलं की आपल्याला शेगावचं मंदिर आठवते, पण आळंदी येथे श्री गजानन महाराजांचं मंदिर खूप सुंदर असं आहे, जे पिंपरी चिंचवड पुणे येथील ह्यांना खूप जवळ आहे. मंदिराच्या आत व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास मनाई असेल तर पुढचा व्हिडिओ घेता येणार नाही आपल्याला. पण खूप सुंदर असं मंदिर आहे. जरूर एकदा इथं भेट द्या. इथे पाणी पिण्याची सोय आहे. तहान लागली आहे, आता आपण पाणी पिऊया. गणगणगणात बोते, गणगणगणात बोते हा त्यांचा मंत्र आहे, ज्याचा अर्थ मी नंतर सांगते. आता आपण पहिलं दर्शन घेऊया. थोडंसं अंतर राहिलं आहे आता. जे आत मोबाईलला अलाव नाही आहे, सो इथपर्यंतच मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवू शकेल. नक्की भेट द्या आणि तेवढी उत्सुकता असावीच. आता इकडे महाप्रसादाकडे जायचं रोड आहे. मी पण महाप्रसाद घ्यायला जाणार आहे. त्यासाठी पहा गर्दी आहे इथे खूप. गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते. याचाच अर्थ शिव आणि ब्रह्म एकच आहे. जीव आणि शिव एकच आहे, ते निराळे नाही आहे. धन्यवाद. हा आपल्याला मिळालेला मुख्य मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातून दर्शन झाल्यानंतर जेव्हा एक जण खाली उतरून येतो तर खाली जप आणि उपासना कक्ष आहे. तिथे खूप शांतता असते आणि तिथं बरेच लोक पारायण करत होते. तिथं मोबाईल अलाऊ नाही आहे. तिथे व्हिडिओ काढून दिला जात नाही. खूप विनवणी केली, पण कसं होतं की मंदिराच्या परिसरातील शांतता आणि पावित्र्याला धक्का पोचतो किंवा ते भंग होण्याची शक्यता असते, म्हणून ते मोबाईल किंवा व्हिडिओ काढून देतात. प्रसाद घेऊन झाला आहे. आता परतीच्या प्रवासाला निघूया.
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आळंदी येथील गजानन महाराज मंदिर याला नक्की भेट द्या.